शिवजयंती मिरवणुकीत भयंकर प्रकार, चेहरा झाकून पळू लागले लोक, भयंकर घडलं. सर्वांची पळापळ, कारण ऐकून हादराल. नेमकं काय झालं होतं त्या क्षणी? काही क्षणांपूर्वी आनंदात न्हालेला परिसर अचानक भीतीने थरथरू लागला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, नेमकं घडलं तरी काय? सकाळपासूनच वातावरणात वेगळा जल्लोष होता. भगवे झेंडे, घोषणांचा निनाद, ढोल ताशांचा कडकडाट, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तरुण, ज्येष्ठ, महिला, लहान मुले सगळेच एकत्र जमले होते. मिरवणुकीची तयारी जोरात सुरू होती. व्यवस्थापक धावपळ करत होते. स्टेजची तयारी, ध्वनी प्रणाली तपासत जात होती. विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक सर्वजण आपापल्या कामात मग्न होते. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ बनवत होतं. वातावरणात फक्त आनंद आणि अभिमान होता. अचानक काही लोकांनी वर आकाशाकडे पाहिलं. काहीतरी वेगळं हलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला कोणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. काही नाही, वारा असेल असं म्हणून पुन्हा सगळे आपल्या कामात गुंतले. पण काही सेकंदातच वातावरण बदलायला लागलं. कानाजवळ भुणभुण ऐकू येऊ लागली आणि काही जणांनी चेहऱ्यावर हात ठेवला. कुणीतरी ओरडलं, पळा पळा, आणि त्या एका ओरडीनं सगळं चित्र पालटलं. लोक अक्षरशः चेहरा झाकून पळू लागले. क्षणात गोंधळ माजला. कोणाला समजत नव्हतं काय चाललं आहे. मुलं रडू लागली, महिला इकडे तिकडे धावू लागल्या. काही जणांनी इमारतीकडे धाव घेतली. काहींनी डोकं झाकून खाली बसण्याचा प्रयत्न केला. भुणभुण वाढतच होती. आता स्पष्ट दिसू लागलं. हवेत काळसर थवे फिरत होते. झाडाच्या दिशेने नजर गेली आणि सगळं स्पष्ट झालं. तिथे असलेलं एक मोठं पोळ हललं होतं आणि त्यातून बाहेर पडलेल्या मधमाशांनी आक्रमक रूप घेतलं होतं. जवळ उभे असलेले काही जण सर्वात आधी त्यांच्या निशाण्यावर आले. हात, मान, चेहरा, जिथे जागा मिळेल तिथे चाव्यांचे फटकारे बसू लागले. वेदनेने काही जण किंचाळले. काहींनी हातात हात हाकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे मधमाशा आणखी आक्रमक झाल्या. गोंधळ इतका वाढला की काही क्षण कोणालाच दिशा कळेना. लोक पळताना एकमेकांवर आपटत होते. चप्पल, पाण्याच्या बाटल्या, झेंडे, सगळं खाली पडलेलं. जणू एखादा मोठा अपघात घडल्यासारखी भीती लाट पसरली. व्यवस्थापन करणारे काही जण लगेच पुढे सरसावले. घाबरू नका, आत या, खाली बसा, अशा सूचना दिल्या जाऊ लागल्या. काहींनी दरवाजे उघडले. लोकांनी सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र परिस्थिती इतकी अचानक बदलली होती की काही काळ पूर्ण गोंधळ माजला. चेहऱ्यावर चावे बसल्याने काहींचे डोळे पाणावले. काहींना चक्कर आल्यासारखं वाटलं. मदतीसाठी आवाज दिले जाऊ लागले. त्याचवेळी धूर सोडण्याचा निर्णय घेतला गेला. मधमाशांना पांगवण्यासाठी धूर तयार करण्यात आला. काही क्षणात परिसरात धुराचे ढग पसरले. सुरुवातीला वाटलं आता सगळं नियंत्रणात येईल, पण धुरामुळे मधमाशा अधिकच पसरल्या. त्या वेगवेगळ्या दिशेने उडू लागल्या. काही काळ परिस्थिती आणखी गंभीर वाटू लागली. लोक आणखी आत शिरले. काहींनी डोक्यावर कपडे टाकून खाली बसण्याचा सल्ला दिला. हळूहळू मात्र मधमाशांचा जोर कमी होऊ लागला. पोळ्याजवळचा भाग रिकामा करण्यात आला. लोकांना सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आलं. जखमींना पाण्याने धुतलं गेलं. काहींना प्राथमिक उपचारासाठी देण्यात आलं. सुदैवाने चावे बसले तरी बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली. कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मात्र त्या काही मिनिटात प्रत्येकाच्या मनात भीतीचं सावट निर्माण केलं होतं. थोडा वेळ शांतता पसरली. ढोलताशे पुन्हा वाजवत मिरवणूक पुढे न्यायची का यावर चर्चा सुरू झाली. लोक अजूनही थोडेसे घाबरलेले होते, पण हळूहळू धीर परत येऊ लागला. ज्यांनी प्रसंग पाहिला त्यांनी मोबाईलमध्ये टिपलेले व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. चेहरा झाकून पळणारे लोक, हवेत फिरणारे थवे, सगळं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. काही क्षणातच ते दृश्य सोशल मीडियावर पोहोचलं. काय झालं होतं असा प्रश्न अनेकांनी विचारला. काहींनी सुरुवातीला वाटलं एखादा स्फोट झाला असेल, पण खरं कारण समोर आलं. एक हललेलं पोळं आणि त्यातून बाहेर पडलेला संतापातलेला थवा. उत्सवाच्या आनंदात अशा प्रकारची अडचण येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण निसर्गाचा एक छोटासा इशारा संपूर्ण वातावरण बदलून गेला. काही वेळाने आयोजकांनी पुन्हा घोषणा दिली, सगळं नियंत्रणात आहे, घाबरू नका. लोकांनीही धीर धरला. हळूहळू पुन्हा ढोलताशांचा आवाज घुमू लागला. आधीचा गोंधळ मागे टाकत पुन्हा एकदा मिरवणूक सुरू झाली. मात्र प्रत्येकाच्या मनात त्या काही मिनिटांची आठवण कायमची कोरली गेली. उत्साह, अभिमान, जल्लोष आणि अचानक आलेली भीती या सगळ्याचा अनुभव घेत लोक घरी परतले. एक सण, एक मिरवणूक आणि काही क्षणांचा अनपेक्षित प्रसंग ज्याने सगळ्यांना सावध करून सोडलं.
आनंदाच्या क्षणीही सतर्क राहणं किती गरजेचं आहे ह्याची जाणीव या घटनेने करून दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकट किती अचानक आलं तरी संयम आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणता येते हेही सिद्ध झालं.